मनोज जरांगे प्रसाद लाड भेट निष्फळ, आंदोलनाची तयारी सुरूच। 28 मे या दिवशीचा अल्टिमेटम, मराठा आरक्षणाचा वणवा पुन्हा एकदा पेटला। महाराष्ट्राचं राजकारण अंतरवाली सराटी भोवती घुंगावू लागले। 30 तारखेचा आंदोलनाचा पुकारा तोंडावर असताना सरकारकडून आंदोलन रोखण्यासाठी आणि जरांगे पाटलांची मनधरणी करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू झाल्या। याच पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक आणि आमदार प्रसाद लाड थेट अंतरवाली सराटीत दाखल झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील असा शब्द घेऊन प्रसाद लाड आले खरे। जरांगे पाटलांनी त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं। जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चाही झाली। अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे या बैठकीकडे लागले होते। वाटलं होतं काहीतरी तोडगा निघेल, पण ही चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली। चर्चा संपली पण तोडगा काही निघाला नाही। माझा भाऊ म्हणून प्रसाद लाड यांनी चर्चा संपवली, पण माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांना देता आलं नाही। काय काय मुद्दे मांडले बैठकीत आणि चर्चा निष्फळ का ठरली, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। जरांगे पाटलांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं। मात्र भाजप नेते प्रसाद लाड काहीतरी बोलतील असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालं नाही। मनोज जरांगे पाटलांना भाऊ म्हणतच ही चर्चा संपली। पण या बैठकीत नुसती आरक्षणाची चर्चा झाली नाही, तर जरांगे पाटील यांनी पुरावे दाखवतो म्हणून सरकारच्या मंत्र्यांचे अक्षरशः वाभाडे काढले। जरांगे पाटलांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले, तर राज्यातील तब्बल 80,000 मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकवली आहे। का अडकवली असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। गेल्या 8 महिन्यांमध्ये विखे पाटील यांना अनेकदा फोन करून हा विषय त्यांच्या कानावरही घातला। महामंडळाच्या विषयामध्ये परतावे मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचे तब्बल 600 कोटी रुपये थकले आहेत। त्यामुळे गरीब मराठा मुलांचे सिबिल स्कोअर खराब झाले आहेत असं त्यांनी म्हटलंय। या चर्चेत सर्वात मोठा रोख होता तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर। मनोज जरांगे यांनी फडणवीसांबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केलं। फडणवीस किंवा हे सरकार आमच्यासाठी काही शत्रू किंवा दुश्मन नाही। जर ते आमचे शत्रू असते तर याच मराठा समाजाने त्यांना यापूर्वी निवडून दिलं असतं का? मराठ्यांनी भरभरून मतं दिली आहेत, पण ज्या दिवशी अंतरवाली सराटीमध्ये आमच्या माता भगिनींवर लाठ्या चालल्या, आमच्या आईला रक्तबंबाळ करण्यात आलं, तेव्हा आम्ही गृहमंत्र्यांबद्दल का बोलू नये? त्या रात्रीचा थरार आठवत जरांगे पाटील संतापलेले दिसले। ते म्हणाले, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हता। तुम्ही राजकारणी लोक AC गाडीत फिरता, तुम्ही फक्त एकदा का लाठीचार्ज सहन करून दाखवा। आमच्या लोकांचं नाक फुटलं, कान तुटले, डोकी फुटली आणि गृहमंत्री फडणवीस म्हणतात माझ्या पोलिसांना मारलं। मग साहेब, पोलीस तुमचे आहेत तर ही रक्तबंबाळ झालेली जनता काय पाकिस्तानची आहे का? ही जनता तुमची नाही का? जरांगे पाटलांनी थेट आव्हान दिलं की मला जर धिंगाणा करायचा असता तर माझ्या एका इशाऱ्यावर काही होऊ शकलं असतं। तुमच्या पोलिसांच्या गोळ्या चालत होत्या तरी आमचा समाज शांत होता, मग आमच्यावरच हा अन्याय का? मी पैशानं किंवा पदानं फुटणारा माणूस नाही। आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले असतील, पण मी माझ्या समाजाशी गद्दारी करणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रात कुणीही 1 रुपया जरी मी घेतल्याचं दाखवून दिलं तर मी उद्या सकाळी जाहीर फाशी घ्यायला तयार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले। जरांगे यांच्या या विधानानं चर्चा करायला गेलेल्या प्रसाद लाड यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलं नाही। या बैठकीतील दुसरा आणि सर्वात मोठा तांत्रिक आणि राजकीय मुद्दा होता तो म्हणजे ओबीसींची लोकसंख्या आणि आरक्षणाचे निकष। मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांवर आणि सरकारच्या आकडेवारीवर अत्यंत खोचक सवाल उपस्थित केला। SC आणि ST समाजाची लोकसंख्या एकत्रितपणे साधारण 20 ते 22% आहे। ओबीसींची लोकसंख्या थेट 60% दाखवली जाते। केवळ 4 वर्षांच्या अंतरात ओबीसींची लोकसंख्या थेट 60% कशी झाली? यासाठी नेमकी कोणती जनगणना करण्यात आली होती? कोणते निकष लावले गेले होते? आंदोलन मराठा समाज रक्ताचं पाणी करून करतोय, पण मधल्या काळात मागच्या दाराने इतर अनेक जातींना ओबीसी प्रवर्गात कसं समाविष्ट केलं गेलं याचे पुरावे आधी सरकारनं द्यावेत। ओबीसींची संख्या जर 4 वर्षात 60% होत असेल तर मग आमची काय फॅक्टरी बंद झाली आहे का? या विधानानं जरांगे पाटलांनी थेट मंडल आयोगाच्या सर्वेक्षणावर आणि आजपर्यंतच्या राजकीय आकडेवारीवर बोट ठेवून ओबीसी नेत्यांना बॅकफुटवर ढकललं। या संपूर्ण संघर्षात मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं। एकनाथ शिंदे हे जनतेमध्ये येत होते, थेट आंदोलनाच्या मैदानात येऊन संवाद साधत होते असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांचे आभार मानले। परंतु दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे नेते मराठा समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांना लक्ष्य केलं। प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की सरकारकडे सध्या तरी जरांगे पाटलांच्या प्रश्नांची ठोस उत्तरं नाहीत।
नुसत्या आश्वासनांवर आता हे आंदोलन थांबणार नाही. 28 मे 2026 ही तारीख आता महाराष्ट्र सरकारच्या अस्तित्वाची परीक्षा पाहणारी ठरणार आहे.